कळवण तालुक्यातील पिळकोस फाट्याजवळ रविवार दिनांक 26 जुलै रोजी झालेल्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा आता तिघांवर पोहोचला आहे। या अपघातात गंभीर जखमी झालेल्या त्रिशा गावित यांचे गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी पहाटे नाशिक येथे उपचारादरम्यान निधन झाले। त्यामुळे या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर पुन्हा एकदा शोकसागरात बुडाला आहे। या अपघातात यापूर्वी नवविवाहित दाम्पत्य दिनेश करणसिंग गावित आणि कीर्ती बाळकृष्ण गावित यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता। तर कीर्ती गावित यांची बहीण त्रिशा गावित गंभीर जखमी अवस्थेत नाशिक येथील रुग्णालयात उपचार घेत होती। डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही अखेर गुरुवारी पहाटे तिचीही प्राणज्योत मालवली। मृत त्रिशा गावित या त्यांच्या मोठ्या बहीण कीर्ती गावित यांच्यासोबत राहत होत्या। कीर्ती गावित या डांग सेवा मंडळ संचलित जनता विद्यालय अभोणा येथे शिक्षिका म्हणून कार्यरत असल्याने त्रिशा त्यांच्यासोबत वास्तव्यास होती। रविवार दिनांक 26 जुलै रोजी दिनेश गावित, कीर्ती गावित आणि त्रिशा गावित हे तिघेही MH 39P2449 क्रमांकाच्या दुचाकीवरून प्रतापपूर तालुका नवापूर येथे नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी जात असताना पिळकोस फाट्याजवळ MH 15EP3031 क्रमांकाच्या मॅक्झिमो प्रवासी वाहनाने जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले होते। या हृदयद्रावक अपघातात एका नवविवाहित दाम्पत्यासह त्यांच्या कुटुंबातील आणखी एका तरुणीचाही मृत्यू झाल्याने गावित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। अवघ्या काही महिन्यांपूर्वीच संसाराला सुरुवात केलेल्या दिनेश आणि कीर्ती यांच्या निधनानंतर आता त्रिशाच्याही मृत्यूने नातेवाईक, मित्रपरिवार तसेच संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। या प्रकरणी MH 15EP3031 क्रमांकाच्या मॅक्झिमो वाहनाचा चालक सागर पवार राहणार खामखेडा तालुका देवळा याच्याविरुद्ध कळवण पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास ठोंबरे, पोलीस नाईक रामदास गवळी आणि पोलीस शिपाई नितीन वाघमारे करीत आहेत। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी चेतन शिंदे, कळवण।